Okay, I think we are done. We will start. Okay. Tanaji and Anilji, we will start. Okay. I will stop my sharing. So एका कम्फर्टेबल जागी बसा. आता आपण एक 15 ते 20 मिनिट मेडिटेशन करणार आहोत. डोळे मिटा. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. डू इट वन मोर टाइम. मी एका मिनिटात म्युझिक स्टार्ट करतोय. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज अगेन. ओके, चेहऱ्यावर हसू असू द्या. कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसा. पाठीचा कडा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा, बिकॉज तो युनिव्हर्सल अँटिना आहे शरीरातला, युनिव्हर्सशी कनेक्ट होण्यासाठी, एनर्जी एक्सचेंज साठी. डोळे मिटून ठेवा. कपाळावर आठवण नकोत. ओके. So relax yourself. Take one more deep breath. Hold and release. Take one more breath. Take a deep breath. Hold and release. मनात येणारे सगळे विचार हळूहळू शांत करा. आपली काय कामं बाकी आहेत, काय नाही आहेत, वगैरे वगैरे सगळे मनातले विचार शांत करा. सगळ्या विचारांना सांगा की ठीक आहे, मी तुझ्याकडे बघतो, पण 15 मिनिटाचं मेडिटेशन शांतपणे होऊ द्या. आता काय सांगतोय ते नीटपणे ऐका. आपल्या भूतकाळात, आपल्या वर्तमान काळात आणि आपल्या भविष्य काळात आपण सतत विचार करत असतो, त्या चिंतांचा, त्या काळजीचा. तेव्हा ती सगळ्या चिंता, त्या सगळ्या भीती एकूणच आपण आपल्या शरीरात केल्यामुळे आपल्या मेंदूची आणि शरीराची वॉटर लेवल डिस्टर्ब झाली आहे. सो ती वॉटर लेवल क्लेन्झिंग करणं, स्वच्छ करणं हे आपलं प्राईम एम आहे. आता माझ्या मागे रिपीट करा. माझ्या संपूर्ण आयुष्याची मी जबाबदारी घेतोय. मी कबूल करतो की माझ्या आयुष्यात जे काही घडलंय, जे काही घडतंय आणि जे काही घडणार आहे, याची फक्त आणि फक्त मीच जबाबदार आहे. ह्याला संपूर्णपणे मीच जबाबदार आहे असं म्हणा. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, एकूणच झालेल्या सत्य परिस्थितीला मी स्वतःला जबाबदार धरतो. कोणतीही नकारात्मक लोक, कोणतीही नकारात्मक परिस्थिती किंवा कोणतीही नकारात्मक गोष्ट यांना मीच कुठेतरी आकर्षित केलंय, हे मी संपूर्णपणे स्वीकारतोय. मी यासाठी कोणालाही दोष देणार नाही. आज मी या नकारात्मकतेचा पूर्ण कंट्रोल घेतोय. या नकारात्मकतेला पूर्णपणे मी मुक्त करणार आहे. माझ्या आयुष्याचं स्टेअरिंग संपूर्णपणे माझ्या हातात आहे. माझ्या आयुष्याला संपूर्णपणे मी कंट्रोल करणार आहे. आता अशी कल्पना करा की आपण आज बोटिंगला जाणार आहोत समुद्रामध्ये. निळाशार समुद्राच्या पाण्यात आपण बोटिंगला जाणार आहोत. तुम्ही एका स्वच्छ, शांत अशा समुद्रकिनारी आहात. पायाला होणारा वायूचा स्पर्श फील करा. पायाखाली येणारी वायू थोडीशी गरम आहे, पण सुखद आहे. या वायूतून आपण चालतोय हळूहळू पुढे. त्या वायूच्या स्पर्शाला फील करा. त्या होणाऱ्या गुदगुल्या तुम्हाला मनात हसवतायत. किती छान वाटतंय, किती सुखद वाटतंय. असं म्हणता म्हणता तुम्ही हळूच त्या समुद्राच्या दिशेने चालत पुढे आले आहात. आणि आता
पाण्याचा लाटांचा आवाज कानावर पडतोय जास्त प्रखरतेने. त्या समोर दिसणाऱ्या अथांग समुद्राचा निळाशार रंग, आवाज खूप शांत करतोय. ती समोर दिसणारी लाट अशी येते, उंचावर जाते आणि खाली पडते. किती छान वाटतंय. तिथेच उजवीकडे एका पांढऱ्या रंगाची ऐसपैस खूप मोठी हिरेमाणकांनी भरलेली, आकर्षक फुलांनी सुजवलेली, जणू काही जुन्या काळात जशी राजे राजवाड्यांसाठी असणारी एक मोठी बोट आपल्याला बोटिंगला घेऊन जाणार आहे. ती बोट कशी आहे माहितीये? त्या बाहुबली मधल्या एका गाण्यात होती ना, एकदम ह्यूज, राजेशाही, रॉयल आहे. आता ह्या नौकेत आपण प्रवेश करतोय. ही नौका हळूहळू समुद्राच्या लाटांवर तरंगत आहे. चहूबाजूंनी अथंग निळसर पाणी. सूर्य आकाशात आहे, पण त्याचा मऊ प्रकाश तुमच्या त्वचेला स्पर्श करतोय. हवा गार आहे, पण तिच्यात थोडासा समुद्राचा खारटपणा मिसळला आहे. तुमचं मन शांत होतंय. तुम्हाला हळूहळू हलकं वाटत जात आहे. तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आणि संरक्षित आहात. आज या बोटीमध्ये शांतपणे बसून आपण आपलं ध्यान करणार आहोत. आज आपण आपले शरीर आणि आपलं मन याच्यासाठी ध्यान करणार आहोत. एक दीर्घ श्वास आत घ्या. म्हणा, मी माझं आरोग्य स्वीकारतो. श्वास सोडताना म्हणा, मी सगळ्या चिंता मुक्त करतोय. प्रत्येक श्वास हा लाटेसारखा आहे. आत येतोय, बाहेर जातोय आणि नौका हळूहळू पुढे सरकतेय. तुमचं शरीर, तुमचं मन त्या लयीत अजून शांत होत जात आहे. आता तुमचं लक्ष 5 ज्ञानेंद्रियांकडे म्हणजेच आपल्या सेन्सरी ऑर्गन्स कडे वळवा. अशी कल्पना करा, तुमच्या डोक्यावर एक व्हाईट लाईट येतोय जो प्रचंड तेजस्वी आहे. खूप सुखकारक आहे तो प्रकाश तुमच्या डोळ्यांना थंडावा देतोय. तुमचा थकवा संपूर्णपणे दूर करतोय. आता तुमच्या दोन्ही हाताने तुमच्या बंद डोळ्यांना स्पर्श करा आणि म्हणा, माझी दृष्टी स्पष्ट आहे. माझे डोळे नेहमीच सत्य पाहतात. माझे डोळे निरोगी आहेत. माझे डोळे जागरूक आहेत. आता आपण आपल्या डोळ्यांसाठी होपोनोपोनो प्रेयर म्हणणार आहोत. जस्ट रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता तुमचे डोळ्यांवरून हात काढा आणि दोन्ही कानांना स्पर्श करा. हेडफोन्स असतील तर सावकाशीने स्पर्श करा, पडू देऊ नका. अशी कल्पना करा की कानामध्ये एक संपूर्ण व्हाईट लाईट येतोय जो खूप तेजस्वी आहे, खूप सुखकारक आहे. तुम्हाला माहितीये का, आपले कान फक्त ऐकण्याचंच काम नाही करत. आपण नेहमी चालताना सुद्धा आपल्या शरीराचं संतुलन करायला ते खूप मदत करतात. आपल्या बॅलन्सिंग ऍक्ट मध्ये आपल्या कानांचा खूप एक अविभाज्य घटक आहेत आपले कान. म्हणजे समुद्राच्या लाटांचा आवाजही कसा ऐकू येतोय, खूप सुखदायी आहे तो आवाज. तो आवाज तुमच्या अंतर्गत शांततेला जागृत करतोय मनाच्या आतून. आणि म्हणा, मी प्रेमाने ऐकतो. माझे कान संवेदनशील आहेत, संतुलित आहेत. मी नेहमी सुसंवादच ऐकतो. जे नको ते मी दुसऱ्या कानाने लगेच सोडून देतो.
आता आपल्या कानांसाठी रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता तुमचे कानावरून हात काढा आणि तुमच्या नाकाला जस्ट वरचेवर लावा आणि इमॅजिन करा की नाकाला एक व्हाईट लाईट येतोय जो खूप तेजस्वी आहे, खूप सुखकारक आहे. तुम्हाला माहिती आहे आपण जन्मापासून अविरतपणे आत्ताच्या या क्षणापासून अखंड श्वास घेत आहोत. आता विचार करा की तुम्हाला कुठून तरी सुगंध येतोय चंदनाचा, तुमच्या आवडत्या परफ्यूमचा, तुमच्या आवडत्या फुलांचा, जाई जुई, मोगरा, चाफा, जो तुम्हाला सुगंध खूप मनापासून आवडतो तो कुठून तरी ऑटोमॅटिक निर्माण झालाय आणि तुम्ही त्याचा आनंद घेताय. तो तुम्हाला मनापासून खूप प्रसन्न करतोय. तो सुगंध, तो श्वास खूप हवा हवासा वाटतोय. माझ्या मागे रिपीट करा. माझा श्वास खूप स्वच्छ आहे, खूप शुद्ध आहे. मी माझ्या श्वासामुळे माझ्या जीवनशक्तीचा अनुभव घेतो. आणि रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता तुमचे हात खालीच ठेवा आणि तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या जिभेवर म्हणजेच टंगवरती वळवा. आता एक व्हाईट लाईट तुमच्या जिभेवर येतोय आणि तुमच्या जिभेच्या सगळ्या टेस्ट बर्ड्स ऍक्टिव्हेट होत आहेत. गोड, खारट, आंबट, कडू, सगळ्या चवींचा या नवरसांचा आपण आयुष्यभर आनंद घेत असतो. ते गोड आम्रखंड, ती पाणीपुरी किती छान वाटते खाताना. विचार करा या जिभेमुळे आपल्याला किती आनंद मिळतोय. तो गरमागरम चहा, त्याच्यात असणारं आलं, आपल्याला आवडणारी मस्त कॉफी, या जिभेमुळेच तर आपल्याला आवडते. आपल्या जिभेमुळेच आपल्याला सगळे उच्चार करता येतात, आपले प्रोनाउन्सिएशन क्लिअर येतात. सो आपल्याला सगळे अक्षर खूप स्पष्टपणे ऐकू येतात आपल्या जिभेमुळेच. सो से थँक्स टू अवर टंग and repeat after me. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता तुमचे लक्ष तुमच्या स्किनकडे वळवा. तिच्यात संपूर्ण सूर्यप्रकाशाने तुमची स्किन तेजपूज्य झाली आहे. तुम्हाला माहितीये का, त्वचा म्हणजे स्किन हे आपल्या शरीराचं एक प्रोटेक्टिव्ह कवच आहे. ती नाना प्रकारचे डस्ट पार्टिकल्स, बॅक्टेरियाज, केमिकल्स ह्यापासून डॅमेज व्हायला ती प्रोटेक्ट करते. आपल्या स्किनवर एक सेन्सरी रिसेप्टर्स असतात ज्याच्यामुळे आपल्याला स्पर्श, वेदना, उष्णता, थंडी याची जाणीव होते. सूर्यप्रकाशात गेल्यावर त्वचा व्हिटॅमिन डी तयार करायला मदत करते, जे आपल्या बोन्सचा बेस आहे. त्वचा ही शरीराचे कवच आहे, जे आपले संरक्षण करते, संवेदना देते, तापमान नियंत्रित करते आणि आपली स्वतःची ओळख ठरवते, आपला वर्ण ठरवते. तेव्हा या त्वचेला थँक्स म्हणा अँड रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू.
आता तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या मेंदूकडे आणि तुमच्या हृदयाकडे वळवा. अशी कल्पना करा, एक सुपरचार्ज व्हाईट लाईट तुमच्या मेंदूत आणि तुमच्या हृदयात जातोय आणि संपूर्ण शरीर आपलं तेजस्वी होत जात आहे. तुम्हाला माहितीये, आपला मेंदू आणि आपलं हृदय मेन शरीराचा प्रोसेसर आहेत आणि आत्मा आहेत. मेंदू विचार करणे, शिकणे, आठवणी ठेवणे, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे, तसेच आपल्या शरीर व अवयवांच्या कार्याचं कंट्रोल करणे, हे काम किती चोखपणे पाडतो. तर आपलं हृदय संपूर्ण शरीरामध्ये आपलं ब्लड पंपिंग करतं, प्रत्येक ऑर्गनला ऑक्सिजन देतो, इंटरनल ऍज वेल एज एक्सटर्नल. विविध न्यूट्रिशन्स आपल्या बॉडीला मिळतात. आपल्या हार्टमुळेच एकूणच सगळ्या बॉडीमध्ये ऑक्सिजन जातो आणि आपली बॉडी एकदम नीट काम करते. तुम्हाला माहितीये, म्हणूनच आपल्या हृदयाला जीवनाचे इंजिन म्हणतात. So say heartily thanks to your brain and your heart, and touch your heart and say, I'm sorry, please forgive me, thank you, and I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता आपलं लक्ष इतर इंटरनल ऑर्गन्सवर फोकस ठेवा. म्हणजेच आपल्या लंग्स, आपले किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, स्टमक, ब्लॅडर, बोन्स, मसल्स, पॅनक्रियास, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, पाठीचा कणा, या सगळ्यांवर लक्ष फिरवा. या सगळ्यांवर एक प्रेमाने नजर टाका. एक व्हाईट लाईट या सगळ्या ऑर्गनना फुल रिचार्ज करतोय, ज्याच्यामुळे आपण एक सुखी आयुष्य जगतोय, एक निरोगी शरीर दिलंय आपल्याला. त्यामुळे या सगळ्या अवयवांना एकदा थँक्यू म्हणा अँड रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता आपले लक्ष अतिशय महत्वाच्या म्हणजेच एक्सटर्नल ऑर्गन्सवर, म्हणजेच आपले 2 हात, 2 पाय, 2 खांदे, आपले केस यांच्यावर लक्ष केंद्रित करा. या सगळ्यांनाच व्हाईट लाईट सुपर चार्ज करतोय, सगळी एनर्जी ट्रान्सफॉर्म करतोय आणि आपली सगळे ऑर्गन्स चार्ज होत आहेत. हे अवयव आपल्या शरीराचे अविभाज्य घटक आहेत, खूप युजफुल आहेत, ज्याच्यामुळे आपण डे टू डे ऍक्टिव्हिटीज खूप सहजरित्या करतो. जर या क्षणी आता कुठे दुखत असेल, हात, पाय, डोकं, तर तिथे तुमचा स्पर्श करा, तिथे तुमचा हात ठेवा. आपण त्या भागाला आणि इतर अवयवांना एकच वेळेला होपोनोपोनोची प्रेयर म्हणणार आहोत. सो से, रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you.
I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता सगळ्यांनी आपल्या मनावर लक्ष केंद्रित करा. आपल्या मनाला सांगा की तू प्रत्यक्ष मला कधीच दिसला नसलास तरी तू माझा एक अविभाज्य घटक आहेस. तू माझा खरा सोबती आहेस, तू माझा खरा मित्र आहेस, तू माझा जीवलगा आहेस. मला तुझी खूप काळजी आहे. आपण आपले मन 10x स्ट्रॉंग होण्यासाठी आता होपोनोपोनोची प्रार्थना करणार आहोत. We love our mind, we do take care of it. Say I love you to it, yeah. From bottom of your heart. Say thank you and repeat after me. I'm sorry, please forgive me. Thank you and I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you and love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता आपण आपल्या पहिल्या कॉलम मध्ये हेल्थ बद्दल लिहिलेले दुःख किंवा जी खंत आहेत ते सगळे मुद्दे डोळ्यासमोर आणा. आता म्हणा, माझ्या मानसिक आरोग्याकडे मी कायमच दुर्लक्ष करत आलोय. माझा आहार, माझी जीवनशैली, माझी व्यसनं, माझ्या सवयी, मी स्वतःकडे केलेलं वैयक्तिक दुर्लक्ष या सगळ्या परिस्थितीची संपूर्णपणे मी जबाबदारी घेत आहे. मी या मानसिक व शारीरिक आरोग्याच्या या निगेटिव्हिटीच्या, टेन्शनच्या, प्रेशरच्या परिस्थितीतून स्वतःला मुक्त करतो आणि याला संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता आपण लिहिलेल्या दुसऱ्या कॉलम मधल्या ज्या आनंदाच्या क्षण आहेत, त्या आनंदाच्या आणि सकारात्मक गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आणा. माझ्या मागे म्हणा की मी माझ्या शरीराच्या आणि मनाच्या असणाऱ्या या सगळ्या आनंदाच्या सकारात्मक भावना, पॉझिटिव्ह भावना अॅक्नॉलेज करतो. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा की मी त्या स्वतः वृद्धिंगत करण्यासाठी, त्या 10x वाढवण्यासाठी मी होपोनोपोनोची प्रार्थना करत आहे. सो रिपीट आफ्टर मी, यू आर विथ मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता कॉलम मध्ये लिहिलेल्या तिसऱ्या हेल्थ बद्दलच्या असणाऱ्या ध्येय किंवा टार्गेट्स तुमच्या डोळ्यासमोर आणा, जी तिसऱ्या कॉलम मध्ये आपण सगळ्यांनी लिहिली होती.
ध्येय काहीही असू शकतात. वजन कमी करणे, डायबिटीज घालवणे, शुगर कमी करणे, ह्या क्षणाला असणारं पेन कमी होणं. डोकं दुखत असेल, हात दुखत असेल, पाय दुखत असेल, तिथे तुमच्या हाताचा स्पर्श करा अँड रिपीट आफ्टर मी, की मी ही ध्येय अचीव करण्यासाठी माझं मानसिक आणि शारीरिक आरोग्य पूर्ण तयार आहे आणि मी ते लवकरच अचीव करत आहे. सो रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता अखेरीस ज्या फोर्थ कॉलम मध्ये आपण हेल्थ बद्दल लिहिलेल्या टार्गेट्स अचीव करणाऱ्या अडथळ्यांना डोळ्यासमोर आणा. जे काही प्रॉब्लेम्स असतील, ज्या काही अडचणी आहेत त्या डोळ्यासमोर आणा. आता माझ्या मागे म्हणा, माझ्या आहारावर नसणारा माझा कंट्रोल, माझे हार्मफुल लाईफस्टाईल, माझ्या वाईट सवयी, माझी व्यसनं माझ्या ध्येयपूर्तीच्या आड येत आहेत. मी सतत मोबाईल बघत असतो, मी सतत रील्स बघत असतो. आय नो व्हॉट एम आय डुईंग इन माय लाईफ. आय कम्प्लिटली एक्सेप्ट माय सेल्फ. मी या सगळ्या परिस्थितीची जबाबदारी घेतोय आणि मला या एकूणच टॉक्सिक, या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या त्रासातून मी स्वतःला मुक्त करतोय. या सगळ्या अडथळ्यांना नष्ट करण्यासाठी रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता अशी कल्पना करा की समुद्राच्या लाटा त्या बोटीला जोर जोरात आदळत आहेत. त्या लाटांमध्ये एक वेगळाच तेजस्वी प्रकाश येतोय जो तुमच्या शरीरात प्रवेश करतोय. तुमच्या प्रत्येक पेशीला तो तेजस्वी लाईट एक एनर्जी देतोय, एक एनर्जी ट्रान्सफॉर्म करतोय. पूर्ण सेल तुमची रिचार्ज करतोय, तुमची बॉडी तो रिचार्ज करतोय, तुम्हाला हिलिंग एनर्जी देतोय, तुम्हाला खूप रिलॅक्स वाटतंय. आता तुमच्या शरीरात जिथे कुठे वेदना आहे तिथे त्या तेजस्वी प्रकाशाला इमॅजिन करा. जस्ट फील इट. असा विचार करा तिथे त्या लाटा थांबतायत जिथे तुमचा खूप स्ट्रॉंग पेन आहे ह्या क्षणाला, आणि त्या लाटा ते दुःख, तो पेन समुद्रात घेऊन जात आहेत. लाट येते, तुमच्या पेनला घेते आणि समुद्रात निघून जाते. लाट येते, पेन घेते, समुद्रात निघून जाते. प्रत्येक लाट तुमचं शरीर, तुमचं मन एकदम निरोगी करतायत, एकदम निरोगी करतायत, एकदम निरोगी करतायत. संपूर्ण बॉडीमधून असणारा पेन, स्ट्रेस, अँक्झायटी, टॉक्सिक थॉट्स शरीरातून गायब झाले. तो समुद्र तुमचं सगळं दुःख, तुमचं पेन घेऊन गेलाय. आता तुमचे दोन्ही हात तुमच्या छातीवर प्रेस करा किंवा टच करा आणि इमॅजिन करा
की हे दोन्ही हात शक्तिशाली मॅग्नेट आहेत, खूप स्ट्रॉंग पॉवरफुल मॅग्नेट्स आहेत. ते आपल्या मनातील, शरीरातील उरली सुरलेली निगेटिव्हिटी सगळी खेचून घेत आहेत ती मॅग्नेट्स. तुमची कण उरलेली निगेटिव्हिटी या मॅग्नेट्स मध्ये खेचून घेतली आहे. आणि हे मॅग्नेट रूपी हात आता खूप जड झालेत. सो ते हात आता छातीवरून काढून एकमेकांवर जोरात रब करा आणि सगळी इमॅजिन करा की सगळी निगेटिव्हिटी या युनिव्हर्स मध्ये नष्ट होतीये. यू आर रिलीजिंग ऑल युअर एनर्जी टू द युनिव्हर्स, टू द युनिव्हर्स, टू द युनिव्हर्स, अँड यू आर फुल्ली पॉझिटिव्ह नाव. आता तुम्ही सगळ्या टेन्शन मधून मुक्त झालेले आहात. तुम्हाला एखाद्या पिसासारखं हलकं वाटतंय, शांत वाटतंय. आता माझ्या मागे म्हणा, आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ह, आय एम वर्दी, आय एम कॉन्फिडेंट, आय एम मॅजिकल, आय एम स्ट्रॉंग, आय एम ब्लेस्ड, आय एम हेल्दी, आय एम सक्सेसफुल, आय एम मोटिवेटेड, आय एम लकी, आय एम हॅपी, आय एम थँकफुल, आय एम व्हेरी 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 पॉवरफुल. मी एक पैशाचं मोठं मॅग्नेट आहे. मला समृद्धी प्राप्त झाली आहे. समृद्धी म्हणजे काय हो? निरोगी आरोग्य, निरोगी मन, समाधान, ऐश्वर्य आणि उत्तम नातेसंबंध. आता स्वतःचं मन, आपलं शरीर आणि आपला आत्मा एकदम बॅलन्स स्टेटला आलाय. एकदम बॅलन्स. मला खूप शांत वाटतंय. आता तुम्ही ज्या नौकेत बसले आहात, ती नौका, ती बोट हळूहळू किनाऱ्याकडे परत येते. तुमचं मन शांत झालंय. तुमचं शरीर एकदम हलकं झालंय आणि शरीराची एक अलौकिक शक्ती, एक अलौकिक एनर्जी, एक अलौकिक ऊर्जा तुमच्यात भरली आहे. तुमच्या चेहऱ्यावर एक छानसा स्माइल आणा आणि व्हिज्युअलाइज करा की तुम्ही किती आनंदी आहात. तुम्ही असा विचार करा की तुमची शरीराची आणि मनाची जी काही तुमची ध्येय आहेत ती सगळी पूर्ण झालेली आहेत. तुमचं वजन कमी झालेलं आहे. तुम्ही संपूर्णपणे हेल्दी आहात, एनर्जेटिक आहात, फ्रेश झालेले आहात. सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेत आणि ते बघून डॉक्टर स्वतः चक्रावलेत. तुमचं बीपी, तुमचं शरीर एकदम नॉर्मल झालेलं आहे, एकदम लिमिट मध्ये आलंय. तुमचं थायरॉइड नॉर्मल झालेलं बघून डॉक्टर स्वतः अचंबित झालेत. तुम्हाला हवा तेवढा वजनाचे तुम्ही झालेले आहात. तुमच्या वेइंग स्केलवर तुम्हाला हवं तेवढं वजन बघून तुम्हाला आनंद झालाय. तुम्ही दोन्ही हात असे आनंदाने खूप हलवताय. जस्ट इमॅजिन हाऊ मच हॅपी यू आर. तुमचं डिप्रेशन, अँझायटी सगळ्या व्याधी गायब झालेल्या आहेत. सगळीकडे नुसता आनंदी आनंद झालाय. तुमच्या चेहऱ्यावरून, तुमच्या मनातून सगळं आनंदाश्रू वाहतायत आणि तुम्ही त्याचा खूप मनापासून आनंद घेताय. आता पुढचा 1 मिनिट मी तुमच्याशी काहीही बोलणार नाहीये. जस्ट एन्जॉय दिस पीस, लव्ह बाय योरसेल्फ.
ऑल राईट. नाउ रब बोथ ऑफ द हँड्स. जोरात रब करा. एनर्जी जनरेट करा. बंद डोळ्यांना आधी लावा. आजूबाजूच्या कपाळाला लावा. गालावर लावा. चेहऱ्यावर लावा. मानेवर लावा. आणि हळूहळू तुमचे डोळे उघडा. आणि बाजूला असलेलं सुपरचार्ज पाण्याचे 2 घोट घ्या. ऑल राईट. So this comes to the end of our health meditation. आज मंडे होता. Okay, anybody else? Anybody else wants to say anything? Okay, Sania is saying feeling refreshed. Okay. Okay. Great. Then if nothing else, परत उद्या भेटूया 9:45. Till then, good night. Stay tuned. Enjoy. Bye bye. See you.